बिग बॉसच्या पडद्यामागची खरी कहाणी म्हणजे बिग बॉस हा मुळात नेदरलँडमधील बिग ब्रदर या शोवर आधारित आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी त्याचं रूपांतर केलं गेलं आणि पहिला सीझन 2006 मध्ये सुरू झाला. तर या शो मध्ये काही नामांकित किंवा चर्चेत असलेल्या लोकांना एका घरात बंदिस्त केलं जातं. बाहेरील जगाशी त्यांचा कुठलाही संपर्क नसतो. सगळे एका घरात एकत्र राहतात. एकमेकांशी वाद, भांडण, भावना, नाती आणि राजकारण सगळं त्याच घरात घडतं. आठवड्याला नॉमिनेशन होतं. प्रेक्षक मतदान करतात आणि एक जण घराबाहेर पडतो आणि शेवटी राहतो तो एकच विजेता, जो घराची सर्व लाईट वगैरे बंद करतो. पण हे सगळं घडतं त्या एका घरात, जे खरं म्हणजे घर नसून एक विशाल सेट असतो. तर बिग बॉसचं हे घर मुंबई जवळील फिल्म सिटी मध्ये बनवलं जातं. दर सीझनला वेगवेगळ्या थीम प्रमाणे त्याचं डिझाईन बदलतं. उदाहरणार्थ, बिग बॉस 18चं घर 45 दिवसात बांधलं गेलं आणि त्यासाठी जवळपास 200 कामगार रात्रंदिवस काम करत होते. घराचं डिझाईन वेगवेगळ्या शैलींमध्ये केलं जातं. तर कधी प्राचीन गुफेसारखं, कधी किल्ल्यासारखं, तर कधी आधुनिक ग्लॅमरस विलासारखं. या घरात सगळ्या सोयी आहेत, पण एका खास ट्विस्टचं. कारण इथे कंटेस्टंटकडे कोणताही स्विच नसतो. लाईट, पंखे, गॅस, पाणी सगळं काही बाहेरच्या कंट्रोल रूमकडे ऑपरेट केलं जातं. म्हणजेच घरातला प्रत्येक सेकंद नियंत्रणाखाली असतो. घरात 200हून अधिक कॅमेरे आहेत. प्रत्येक कोपरा, प्रत्येक हावभाव, प्रत्येक संवाद रेकॉर्ड केला जातो. त्या कॅमेऱ्याचा फीड थेट कंट्रोल रूम मध्ये जातं, जिथे तंत्रज्ञ आणि संपादक दिवस रात्र नजर ठेवतात. पण आता प्रश्न येतो त्या रहस्यमय आवाजाचा. तर ह्या आवाजामागचा माणूस कोण? अनेकांना वाटतं की हा आवाज संगणकीकृत असतो, पण तसं नाहीये. हा आवाज देतात अभिनेता अतुल कपूर. ते 2006 पासून हा आवाज देत आहेत. त्यांच्या आवाजात असलेला कमांड, ठामपणा आणि रहस्यपूर्ण टोन, या आवाजामुळे या शोला ती बॉसची शक्ती मिळते. अतुल कपूर एका सीझनसाठी सुमारे 50 लाख रुपये मानधन घेतात अशी माहिती आहे. तर विजय विक्रम सिंग यांना देखील चांगला मोबदला मिळतो. आता या शो मधून किती कमाई होते ते बघू. तर बिग बॉस हा टीव्ही आणि OTT जगातला सोन्याचा अंडा आहे. प्रत्येक सीझनला बजेट कोट्यावधी रुपयांचं असतं, पण उत्पन्न त्याहूनही जास्त. शोचे प्रमुख उत्पादनाचे स्रोत म्हणजे स्पॉन्सरशिप, ब्रँड प्रमोशन, जाहिराती, OTT हक्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे TRP. शो मध्ये दाखवली जाणारी प्रत्येक वस्तू म्हणजे टूथपेस्ट, फोन, साबण असं सगळं काही ब्रँडेड असतं आणि त्यातून मोठं उत्पादन मिळतं. तर दुसरीकडे या कार्यक्रमाचे होस्ट म्हणजे सलमान खान. तर सलमान खानचं जर आपण मानधन बघितलं तर एका सीझनसाठी 350 कोटींपेक्षा जास्त रक्कम घेतात असा अंदाज आहे. शोच्या प्रोडक्शन हाऊसला आणि चॅनलला मिळणारा महसूल म्हणजेच कोट्यावधींचा खेळ. घर बांधण्यासाठी आणि शो चालवण्यासाठी उत्पादन कंपनी लाखो रुपये खर्च करते, पण त्यातून मिळणारा नफा जाहिराती, वोटिंग, सोशल मीडिया व्हायरलिटी आणि स्पॉन्सरमुळे प्रचंड वाढतो. आता जरा त्या तांत्रिक व्यवस्थेकडे पाहू. तर या शो मध्ये कंट्रोल रूम मधून सर्व काही पाहिलं जातं. घरातील प्रत्येक कंटेस्टंटला माईक लावलेला असतो आणि तो सतत चालू सुद्धा असतो. म्हणजेच प्रत्येक कॅमेराचा फीड एक वेगळा मॉनिटर दाखवतो. रात्री सुद्धा ते बंद नसतात. एका वेळेला सुमारे 50 लोकांचा तांत्रिक स्टाफ 24 तास काम करत असतो. घरात दिसणारा रंग, लाईट्स आणि आवाज हे सर्व स्क्रिप्टेड नसले तरी त्यांचं नियोजन आणि दिग्दर्शन अत्यंत बारकाईनं केलं जातं. बिग बॉसच्या यशामागचं रहस्य म्हणजे ही रियालिटी आणि थोडा ड्रामा. कंटेस्टंटला कोणते टास्क द्यायचे, कोणाचा वाद दाखवायचा, कोणते दृश्य कट करायचे, हे सगळं काही क्रिएटिव्ह टीम ठरवते. पण लोकांना वाटतं की हे सगळं खरं घडतं आणि तेच शोचं आकर्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर बिग बॉस हा केवळ एक शो नाहीये, तर एक मोठा प्रयोग आहे. त्यांचं घर म्हणजे एक स्टुडिओ, त्यातले लोक म्हणजे एका प्रयोगातील सहभागी आणि तो रहस्यमय आवाज म्हणजे या सगळ्या प्रयोगाचा संचालक. या शो मधून निर्माण होणारा उत्साह, वाद, प्रेम, तिरस्कार आणि ड्रामा हेच त्याचं सोन आहे आणि त्यातूनच बनतो भारताचा सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.